शरद पवार गटाचं उद्यापासून शिर्डीमध्ये 2 दिवसांचं शिबिर आहे। 2024च्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाईल असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान ट्रक टँकर चालकांचा संप योग्यच आहे असं जितेंद्र आव्हाडांकडून संपाचं समर्थन करण्यात आलंय। ते शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत। आपल्यासोबत जितेंद्र आव्हाड जे आहेत। शिबिर होत आहे, काय ध्येय धोरण किंवा काय मंथन या शिबिरात होणार आहे? मंथन म्हणजे अनेक दिवसानंतर आम्ही एकत्र येतोय सगळे आणि पुढच्या वर्षीची वाटचाल, पुढचं वर्ष हे निवडणुकीचं वर्ष असल्या कारणाने पुढच्या वर्षीची वाटचाल कशी असावी, काय असावी, आपली ध्येय धोरणं काय असावी याच्याबाबत चर्चा तर होईल याच्यात। लोकसभेचं रणशिंग फुंकलं जात आहे असं म्हणते। लोकसभेचं रणशिंग एवढ्यात कसं फुंकलं जाईल? अजून चर्चा व्हायच्या आहेत, अजून जागा जाहीर व्हायच्या आहेत, पण 1924 आपलं 2024चं रणशिंग फुंकलं जाईल। आपण बघितलं वाहतूकदार जे होते, पेट्रोल डिझेलच्या तुटवडा जाणवला, आज मोठा त्रास झालाय। जो कायदा करण्यात आलेला आहे तो मूर्खांचा कायदा आहे। कोणीतरी गाडी खाली आला म्हणून ड्रायव्हरला 10 वर्षाची सजा देणं हे काय पद्धत आहे काय? अर्धे लोक तर रस्ता क्रॉस करताना मरतात आणि त्यांचीच चुकी असते। ड्रायव्हरला कशाला दोषी धरायचा? जे ट्रक ड्रायव्हरने संप केलाय तो योग्य आहे, त्याचं खुलेआम मी समर्थन केलंय। कॅमेरा पर्सन प्रसाद सह मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी।